नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एक माहिती येते की दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना मिळणार आहे। या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ई-केवायसीची अंतिम मुदत आणि या महिन्यामध्ये जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तो देखील काही लाडक्या बहिणींना मिळाले नाही आहे। हा लाभ कधी मिळणार आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तर या महिन्याचे अजून हप्ते याच्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते मिळाले नाहीत। तर या सगळ्यांची माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दिवाळी सण येत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमार्फत दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे। 3,000 रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत। अशा अनेक व्हिडिओज येत आहेत आणि लाडक्या बहिणींना कॉल देखील येत आहेत आणि चुकीची माहिती देण्याचं काम सध्या केलं जात आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना शासनामार्फत अजून कोणताच दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील दिवाळी बोनस संदर्भात अजून कोणतीच घोषणा केली नाही आहे। त्यांचं ट्विटरचं पेज देखील तुम्ही पाहू शकता। येथे दिवाळी बोनस संदर्भात काहीही अपडेट आलेलं नाही। अनेक लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसच्या माध्यमातून OTP शेअर करण्यास सांगितलं जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे। त्यामुळे तुम्हाला देखील सावध राहायचं आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला तोच दिवाळी बोनस स्वरूपात दिवाळी सणाच्या पूर्वी जमा करण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पात्र असून देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित झाला त्यावेळी अर्ज पात्र असून देखील काही लाडक्या बहिणींना हप्ते आलेले नाही आहेत। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे की नाही याचवरती देखील प्रश्न निर्माण होतोय। कदाचित त्यांना अपात्र करण्यात आलं असू शकतं किंवा त्यांच्या आधार शेडिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांचा लाभ आला नाही, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर या महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणी जर अपात्र झाल्या असतील तर तशी घोषणा देखील आदित्य तटकरे यांच्या मार्फत होईल। त्यामुळे लक्षात घ्या की सध्या तरी तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। ज्यांना सप्टेंबर महिन्याचा मागील हप्ते येत होते पण सप्टेंबर महिन्याचे हप्ते आले नाही आहेत तर यांनी प्रतीक्षा करायची। अजून या संदर्भात कोणतीच अपडेट आलेली नाही। तर लक्षात घ्या, तुम्ही अपात्र असून जर लाभ घेत असाल तर मात्र तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। जर पात्र असाल तर प्रतीक्षा करायची आहे, लवकरच या संदर्भात घोषणा होणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत या ई-केवायसीसाठी मुदत देण्यात आलेली आहे। तरी देखील संपूर्ण दिवसभरामध्ये ई-केवायसी होत नाही आहे। रात्री उशिरापर्यंत सकाळी लवकर जागून तुम्हाला ई-केवायसी करण्याशिवाय सध्या ऑप्शन नाही आहे। दुष्काळग्रस्त म्हणजेच पूरग्रस्त भागामध्ये याच्यामध्ये 15 दिवस मुदतवाढ डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त त्याच भागातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। इतर लाडक्या बहिणी आहेत तर यांना 30 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करायची आहे। ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे जो नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे तो ई-केवायसी केली किंवा न केली तरी देखील मिळणार आहे। पण पुढील हप्त्याच्या वितरणासाठी म्हणजे लाभासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी नुकत्याच पात्र झालेल्या आहेत। 26 लाख अपात्र बहिणींमध्ये त्यांचं नाव होतं। अशा लाडक्या बहिणींचे जून, जुलै आणि ऑगस्ट तर असे 3 महिन्याचे हप्ते थकीत आहेत। तर या हप्ते वितरणाचा जो GR आहे तो वेगळा प्रसिद्ध केला जाईल। मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतरच हप्ता हा वितरित केला जाणार आहे। एकत्रित 3 महिन्याचं अनुदान सध्या तरी शासनाची कोणतीच तयारी नाही आहे। या ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे जर उर्वरित जे थकबाकी जे आहे ते मिळणार असेल तर पुढील हप्त्याच्या वेळी कदाचित येऊ शकते। या संदर्भात अजून माहिती आपण घेत आहोत। माहिती मिळताच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर याचबरोबर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।